नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 18 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपण 19वा अध्याय वाचत आहोत. 19व्या अध्यायाच्या आपल्या 200 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. 200च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. शास्त्र प्रसिद्धी अनुमान, मिथ्या प्रपंचाचे भान, दिसे मृगजळा समान, वस्तुता जान सेना, दोरपणे साचार, भ्रमे भासे नानाकार, काष्ट सर्प मी मोत्याचा हार, नाही जळधार जळांची, तेवी वस्तू एक चिद्घन, तेथ भ्रमे मतवाद गहन, हे शून्य किंवा सगुण, कर्मधर्माचरण ते मिथ्या, या परी करिता अनुमान, मिथ्या प्रवृत्ती प्रपंच ज्ञान, हे वेदांत मत प्रमाण, सत्य जान उद्वा, तंतु वेगळा पट काही, योजना आणि ठाई, तेवी ब्रह्म वेगळा पाही, प्रपंच नाही सत्यत्वे, चहू प्रमाणी प्रपंच स्थिती, मिथ्या साधिली निश्चिती, ते प्रपंची विषयासक्ती, सांडूनी विरक्ती धरावी, एची विखीचे निरूपण, स्वये सांगताही नारायण, उभय लोकी विषय ध्यान, ते मिथ्या जान अमंगळ, करुनी कर्माचे साधन, पावी जे लोक तो नश्वर जान, आधी करुनी ब्रह्मसदन, नश्वरत्वे जान मंगळ, जे ते लोकीचे सुख गहन, ते विखे रांधिले जैसेन्न, खाता गोड परिपाके मरण, ते व्यंदपतन स्वर्गस्था, जैसा देखिला हा लोक येथ, तैसाची स्वर्ग भोग तेथ, जे दोन्ही जान अंतवंत, नाश प्राप्त दुहिसी, काळे पांढरे दोन्ही सुनी, जेवी सम अपवित्रपणी, तेवी परलोक दोन्ही नश्वरपणी समान, या मूत्र भोगासक्ती, यावरी धरावी विरक्ती, या नाव वैराग्य स्थिती, जान निश्चिती उद्धवा, मागील तुझी प्रश्नस्थिती, पोशिली होती माझी भक्ती, ते मी सांगेन तुझ प्रती, यथा निगुती निजबोधे, पूर्वी भक्तीची महत्ख्याती, तुझ सांगितली निज स्थिती, ते भक्तीची तुझ ती प्रीती, तरी मी मागुती सांगेन, एक उद्धवा पुण्यमूर्ती, ज्यासी आवडे माझी भक्ती, तो मज पडिया त्रिजगती, भजने परमप्राप्ती मद्भक्ता, ते भक्तीचे निज लक्षण, प्रथम भूमिका आरंभून, देव सांगता हे आपण, येथे सावधान व्हावे श्रोता, अमृत रूपा ज्या माझ्या कथा, श्रद्धायुक्त श्रवण करिता, फिके करुणी अमृता, गोडी भक्तिपंथा तत्काळ लागे, अमर अमृत पान करीती, तेही शेखी मरोनी जाती, माझे कथामृत जे सेविती, ते नागवती कळी काळा, सेविता कथा सारामृत, अतिशय झाले उन्मत, मातले वर्णाते मारित, धाके बळे समस्त संसारू, सेविता कथामृत सार, मद्भोवी रंगलेंतर, ते माझे गुण माझे चरित्र, गाती सादर उल्हासे, माझे नाम माझी पदे, नाना छंदे अद्वैत बोधे, कीर्तनी गाती स्वानंदे, परमानंदे डुल्लत, सप्रेम संभ्रमाचे वेळी, गरजी नामाच्या कल्लोळी, नामा सरी शिवाजी टाळी, जाहली होळी महापापा, ऐशिया कीर्तनाचे आवडी, जाहली प्रायश्चिते देशदडी, तीर्थे होनी ठेली बापुडी, फिटली साकडी जगतपाची, एकोनी कीर्तनाचा गजर, ठेला यमलोकीचा व्यापार, रिकामी यमकिंकर, यमे पाशभार लपविला,
देखोनी कीर्तनाचे गोडी देव धावे लवड सवडी वैकुंठी ऊनी घालिवडी अतिस्तांतडी स्वानंदे ऐसा कीर्तनाचा गजर करिता नित्य निरंतर त्या धीन मीन श्रीधर उललो साचर कीर्तने जैसे कीर्तन तैसीच पूजा आदरे पूजी गरुडध्वजा पुष्पदी संभार समाजा अतिसो ओझा घमघवीत अतिनिष्ठा सावधान या परी करी माझे पूजन माझी स्तुती माझी स्तवन रिकामार्धक्षण जाऊ निधी इंद्रिये वेचिली पूजा विधाने वाचा वेचली हरी कीर्तने हृदय वेचले माझोनी ध्याने अष्टांग नमने वेचले ऐसा अत्यादरे वाडे कोडे सभाय वेचला मजकडे माझे भक्त देखिल्या पुढे हरिखे मजकडे योची विसरे माझे भक्त भाग्ये ती घरा ते पर्व काळ दिवाळी दसरा तेथे तीर्थे धावती माहेरा जेवी सासरा सोनी कुमारी पहावया भक्त पूजेची आवडी सनकादिकाची पडे उडी नारद प्रल्हादादी भक्त कोडी चढोडी धावती तेथ सिद्ध गेती गा आलोटे सूरवरांचे टेकपुटे महानुभवांचा डिग दाटे पितर नेते पाटे धावती वेदांसी रिगावा नगडे त्रिदी निर्भुजला मागे मुरडे माझ्या भक्त पूजेचे कोडे दारापुढे थाट दाटे मदभक्त पूजेची या उल्हासा मजटक पडे रशिकेशा इतरांचा पाड कायसा भक्त पूजनीयसा महिमा आहे मागा सांडोनी माझी पूजा जेने मदभक्ता पूजिले ओजा तेने मज पूजिले अदोक्षजा परिवार समाजा समवेत प्रतिमा माझ्या अचेतन युक्ती व्यक्ती भक्त माझ्या सचेतन मूर्ती त्यासी पूजिल्या मी श्रीपती यथा निगुती संतोषे जैसा मदभक्त जव भक्ती तोची भाव सर्वाभूती नानाकार भूताकृती परियात्मस्थिती अविकार दिसे देहाकृती मुंडली ती ते मनती हे राडली ही परी आत्म्याची राड नाही जाडली असे संचली आत्मस्थिती महिमा मागा सांडूनी लक्षचा आत्म्याची रांड नाही जाहली असे संचली आत्मस्थिती दीर्घ वक्र आणि वर्तुळ दिसती भिन्न इंगळ परिअग्नी एकची केवळ तेवी पुढे भूते सकळ मदरूपे चित्रा माझी नानाकृती पाहता एकची भीती तेवी मी चिदात्मा सर्वभूती निजभावे निश्चिती जाणावा सांडूनी अहंकार दुजा सर्वभूती भावो माझा हे उत्तमोत्तम माझी पूजा मज दोक्षजा पर्यंती ऐशी जी माझी पूजा करी तो मज पर्यंता गाभारी मी सर्वांगे राबे त्यांच्या घरी तो मजवरी मिराशी त्यांच्या चेष्टांची जे गती तेची माझी भजन स्थिती हेची स्वमुखे श्रीपती उद्धवा प्रती सांगता लौकिक शरीर कर्मगती तद्वारा निपजे माझी भक्ती अभिनव माझी भजन स्थिती सांगो किती उद्धवा बैसोनी हाटवाटी सांगता लौकिकी ही गोष्टी त्या माझी कीर्तन उठी मग दोंगे गोमटी गरजे वाचा
स्वधर्म कर्म क्रिया करणी तेही अर्पी मज कारणी मज वेगळे काही करणे करुणेने अनुमात्र सर्वेंद्रियाचे स्थिती सहजे निपजे माझी भक्ती माझे नाम माझी कीर्ती वाचारीती राहुनेने मनासी आवडे जे जे काही ते ते अर्पी मजची पायी ते शेखे आपुले मन तेही माझ्या ठाई समर्पी माझे स्वरूपाचे ठाई जाण ते केवी घडेन मनाचे अर्पण तेची विषयीचे निरूपण स्वय श्रीकृष्ण सांगत मी परमात्मा परमस्वार्थ ऐसा करूनी निस्वार्थ ते वेचिती धनधान्य सर्वार्थ निज परमार्थ साधावया परमार्थ साधावया अव्यंग साचार पोटीचा विराग मी भेटावया श्रीरंग सकळ भोग सांडिती छत्रचामर हस्ती गोडे त्यागून होती गा उघडे वे ऐसे वैराग्य धडपुडे मजरोकडे पावावया माझे पावावया निज सुख द्रव्यदारा पुत्रदीक त्यागुनी सांडिती निशेख या परी देख अनुतापी आवडी करिता माझे भजन विसरे भोगाची आठवण माझे प्राप्ती लागील जाण रीता क्षण जाऊन दी माझोनी उद्देशे परम करी श्रोत स्मार्त स्वकर्म अग्निहोत्रादी याग परम व्रत नेम भजलागी माझे टाकावया छिद्रूप गायत्रादी मंत्रजप माझे पावावया निज स्वरूप दुष्कर तप आचरती मी विश्वात्मा विश्वतोमुखी विश्वंभर होतसे सुखी या लागी तो दिनमुखी करी अवश्य की अन्नदान हृदयी मी स्वतः सिद्ध जान त्या माझे करून आवाहन आपण करी जो भोजन तेही मदर्पण तो करी कवळी हरिस्मरण ते अन्नची होय ब्रह्मपूर्ण या परी माझे भक्त जान कर्ममदर्पण स्वय करीती ऐसी सर्व कर्मे कृष्णार्पण सर्वदा जो करी जान त्यांचे मन होय मदर्पण तेची निरूपण देव सांगे सर्व कर्मे मदर्पण करिता शुद्ध होय मन जेवी लोह कमाविता जान होय दर्पण स्वज्वळ पोटी घालिता सुवर्ण अधिक तेज चढे जान करिता वस्त्राचे क्षाळन स्वच्छपण धोवटी तैसी सर्व कर्मे मदर्पण करिता निर्मळ होय मन ते काळी मनाचे अर्पण मदरूपी जाण हो लागे पूर दाटलिया सरितांसी संवेग टाकती सिंधुसी तेवी निर्मळत्वे मनासी माझ्या स्वरूपासी पावनी माझे स्वरूपी मनाची स्थिती ते अर्थ जिज्ञासू अर्थार्थी हे तीनही ते काळी हारपती माझी भक्ती चौथी उल्हासे माझे भांडवल मज एक भक्ती तेथ दुजी तिजी ना आणि चौथी हे साधकाची साधन भ्रांती बहुता भक्ती मज नाही तेची माझी मुख्य भक्ती तेने साधने होय प्राप्ती जे भक्तिस्तव भक्त मनमिती ब्रह्म उमापती सनकदिक निशेष मावळल्या अहंकृती भूते निजात्म रूप दिसती माझ्या स्वरूपाची सहज स्थिती ते माझी मुख्य भक्ती उद्धवा
ए भक्तीच्या लेशस्थिती अर्थ जिज्ञासू अर्थार्थी प्रकाशले गावर्तती निजस्वार्थी साधक हेची आर्ताच्या विषयी आरती ते प्रकाशी पायी मग आर्त ऐसे त्यांचे ठाई नावाची नावायाई उपतिष्ठे रोगिया नाव आर्तिता हे व्याख्यान नव्हे परमार्था भगवत प्राप्तीची तीव्र व्यथा ती आर्तता परमार्थी जो भगवंताचे प्राप्ती लागी कडा लावू धावे वेगी कारी घोप आहे जळते अंगी तो आर्ता सावेगी बोलिजे आर्ताची स्थिती येईशी जिज्ञासू निवारी त्यासी मनुष्य देह ब्रह्मप्राप्तीसी तो आत्महत्येसी नको योजू मागील भक्त कोणे रीती जाणून पावले भगवत जीवे भावे त्या विवरी युक्ती जिज्ञासा निश्चिती या नाव मज जाणावयासी ऐशी जी आशा ते मनती शुद्ध जिज्ञासा तेही प्रकाशक माझ्या प्रकाशा मी जिज्ञासू ऐसा ते निजाने ब्रह्म प्रापक युक्तीचा तसा या नाव शुद्ध जिज्ञासा वेदशास्त्र जाणी वळसा लौकिक जिज्ञासा त्या नाम सर्वार्थी मीची अर्थना शुद्ध अर्थार्थी या अथार्थी या नावाचा नाम मनती अर्थार्थी द्रव्य कामना ते मंद व्याख्याना प्रवर्तती दृष्टी पडेना अर्थी जो विवंशोनी लावी परमार्थी त्या नाव बोली जे अर्थार्थी त्या तेही निजभक्ती प्रकाशी माझी एव अर्थ जिज्ञासू अर्थार्थी त्या ते प्रकाशे माझी सहज भक्ती ती ते भक्त चतुर्धा मानिती अधिकार स्थिती विभागे भक्त कल्पनेची या भ्रांती माझी भक्ती चतुर्धा मानिती ते मिथ्या गा वंदती माझी निजभक्ती एकली ऐशी निजभक्तीची प्राप्ती आत्मनिवेदनाची स्थिती उद्धवा म्या तुझ प्रती यथा निगूती निरूपिली माझी निजभक्तीचे सार भक्त पावले जे साचार त्याचे सर्व व्यापार मदाकार होनी टाकती जो तो जेऊ ती वास पाहे ते दिशांची मी होनी ठाये तो जेऊ ते चालवी पाये ते धरा मी होय धराधर तो करू वैसल्या भोजन षड्रस होय मी आपण त्यासी करावया प्राशन निज जीवन मी होय त्यासी चालता निजपदी बोधे दृश्याची निवारी मांदी शांती पाया घड्या घाली आदी करी पदोपती लिंबलोन शम दम आज्ञादारी हात जोडूनी उभे करी रिद्धी सिद्धी दासी गरी विवेक कामारी घरीचा सदा त्याचा बैसता अवकाश अंगे मी होय ऋषिकेश तो निजावया सावकाश समाधी मी त्यास अंथुरी जो जे काही बोले तेनी शब्द ब्रह्म शब्द आले यालागी श्रोत्यासी वहिले होय भले समाधान तो अमलीला बोले ओठी शब्दा सवे माझी गोठी उठी श्रोत्याची तेथ पडे मिटी स्वभावे गोठी कथा चढता परेचे उपरी वैकुंठ कैलास पायरी उन्मनी घालून बाहेरी सुख शेजारी तो पौडे मिळवनिया मुक्तिचारी पाणी वाहती त्यांच्या घरी श्री सहित राबे मी श्रीहरी नीराची थोरी कोण पुसे अवचटे त्यांच्या मुखासी मने त्यासी तू उद्धरीलासी तो माथा वाहे
अवचटी त्यांच्या मुखासी म्हणे त्यासी तू उद्धरिलासी ओ माथवाही मी ऋषिकेशी शब्दे निज धामासी पाववी वेगी जे पावले माझी सहज भक्ती त्यांची लळे पाळी मी या रीती त्यांची मज अनन्य प्रीती सांगू किती उद्धवा बहुत बोली काय कारण मी देहो तो आत्मा जाण तो माझ्या जीव प्राण ही जाणती खून निज भक्त नांदता सहज भक्तियात मी देव तो माझा भक्त हिरवी मी सगळा त्यात तो समस्त मज माझी निज भक्त मज भीतरी मी त्यात बाहेरी ऐसे समरसे नांदू भारी वेगळे बाहेरी राम मात्र माझी सायुज्य जे आले ते मीची होनी ठेले परी मी होनी मज भजले ते भक्त मानिले म्यायसे सायुज्य परीस भक्ती गोड याची निरूप नाचे कोड उद्धवा तुझी जाणुनी चाड विशद निवाड सांगितला ऐशिया माझ्या निज भक्ताशी अवशेष अर्थ नुरेची त्यासी मी तुष्टलो गा ऋषिकेशी निज भावासी सर्वस्वे